पद्धतीने मी थांबते, माझा आता काहीच होत नाहीये, मी एवढा अभ्यास केला ताई पण मला गव्हर्नमेंट जॉबच लागत नाहीये, तर तसं करायचं नाही. स्वतःला ग्रो करण्याची ताकद तुमच्यात ठेवा. आज अशा कितीतरी हाऊसवाईफ आहेत ज्या आपले ऑनलाईन ट्युशन क्लास किंवा आपला ऑनलाईन कोर्स करतायत. तुम्हालाही शिकायचं आहे का? आपण एवढं शिकतो पण जॉब लागत नाही, आपण हरून जातो की मी एवढी शिकलेली, माझं कसं होईल किंवा माझं कंटेंट कुठे कमाईल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये भरपूर कमेंट येत आहेत. मी जेव्हापासून हा जो व्हिडिओ टाकला इथे तुम्हाला कॉर्नरला दिसत असेल की हाऊसवाईफ ते ऑनलाईन टीचर, की ताई आम्हाला पण ऑनलाईन टीचिंग करायचं आहे, तर कसं असतं या सगळ्यांची प्रोसेस आणि काय असतं हे जरा आम्हाला सांगतेस का? तर बघा मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर ना आपल्याला काही पॉईंट लक्षात ठेवावं लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन टीचर व्हायचं असेल किंवा ऑनलाईन टीचिंग कडे वळायचं असेल तर असे 5-6 प्लॅटफॉर्म आपल्यासाठी असतात की ज्याच्यात आता बघा मला भरपूर कमेंट आल्यात की ताई आम्हाला पण ऑनलाईन टीचिंग चालू करायचं आहे ग, पण कळत नाही कशी सुरुवात करायची. तर बघा सर्वात अगोदर ना आपल्याजवळ काही साधनं आवश्यक आहेत. साधनं कुठली? लॅपटॉप उच्च स्तरापासून सुरुवात करते, उच्च स्तर हायर पासून सुरुवात करते, काळजी करू नका, आपण छोटा खालीपर्यंत येणार आहे. लॅपटॉप, कॅमेरा, पेन, टॅबलेट, त्यानंतर आणखी काय लागेल आपल्याला? नॉलेज. ठीक आहे. नंतर थोडं मिडल मध्ये लॅपटॉप नसलं तरी चालेल, डेस्कटॉप कम्प्युटर पण चालतं. तेही नसेल तुमच्याजवळ अवेलेबल तर तुम्ही मोबाईल वरून सुद्धा तुमचे क्लास घेऊ शकता. तर आता ताई मग आता मोबाईल वरून जर आता मला ऑनलाईन टीचिंग करायची असेल तर आता कसं करायचं ग? माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे माझे तुम्हाला जे प्रोनाउन्सिएशन ते क्लिअर येत नसेल त्यासाठी क्षमस्व. पण भरपूर भरपूर कमेंट येत आहेत की ताई आम्हाला पण ऑनलाईन टीचिंग करायचं आहे, थोडं मार्गदर्शन कर, म्हणून आजचा व्हिडिओ स्पेशली घेऊन येत आहे, त्यामुळे समजून घ्या. तर बघा मैत्रिणींनो, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटे छोटे साधनं आता आपण बघितलेली आहेत. नंतर छोटे छोटे ग्रुप बनवायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेंथ ओळखायची की तुम्हाला कुठल्या विषयामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचंय. EVS, इंग्लिश, मराठी, कुठला सब्जेक्ट तुमच्यासाठी पॉवरफुल आहे की त्याचं ज्ञान तुम्हाला बिलकुल परफेक्ट आपल्याला आहे. आणि हे झालं एक महत्वाचं. त्यानंतर आता मग आपण ते जे आपण घेऊ आता ते कुठून सुरुवात करायची आणि कशी सुरुवात करायची. तर बघा मोठे मोठे प्लॅटफॉर्म असतात, अनअकॅडमी, वेदांतून, त्यानंतर अर्बन, भरपूर आहेत असे. 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि यांना काय असतात, त्यांच्या अशा सीटसाठी ना आपल्याला डेमो प्रोव्हाइड करावा लागतो. आपला एक डेमो असतो, तो ऑनलाईन डेमो तयार करून त्यांना पाठवायचा असतो आणि त्या डेमो मध्ये मग आपण सिलेक्ट झालो, ते आपल्याला सांगतात की तुम्ही सिलेक्ट झालेले आहेत. तर आणि पण माझी ही प्रोसेस झालेली नाही, माझी कुठली प्रोसेस झाली मी तुम्हाला सांगते नंतर. तर बघा ते मग डेमो आपल्याला पाठवावा लागतो त्यांना ऑनलाईन क्लाससाठी. मग आपण सिलेक्ट होतो. नंतर मग तिथले जे जे आपले सिटी सेंटर असतात तिथे ते बोलावतात आणि आपला इंटरव्ह्यू वगैरे घेतात ना, मग आपल्याला सिलेक्ट करतात आणि आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. ठीक आहे, प्रोसेस समजलेली आहे. नंतर बघा आता ताई तुझं तू असंच केलं का ग? तर बघा मी पण डेमो पाठवले होते, पण माझं युट्यूब चॅनल होतं आणि माझं युट्यूब चॅनलमुळे मग त्या सरांनी मी जे सांगितलं तुम्हाला की मी इथे इथे जॉईन झालेली आहे पोस्टमध्ये, रायझिंग टीचर सर, तर त्या सरांनी ना मला ओळखलं आणि म्हणाले की मॅडम तुम्ही आमच्या इथे काम करू शकता का? तर माझी अशी ऑनलाईन टीचर म्हणून इथे अपॉइंट झालेली आहे. आणि हे जे मी तुम्हाला डेमो वगैरे सांगितलं आहे, तुम्ही 1-2 ठिकाणी डेमो पाठवले होते बनवून 1-2 क्लासमध्ये, त्यामुळे मला ही पण प्रोसेस माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं आहे. आणि तुम्हाला जर आणखी डीप नॉलेज हवं असेल तर बघा आपलं मी चॅनलवर मेंबरशिप सुरू केलेली आहे, तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. आणि तिथे जॉईन झाल्यानंतर तुमचे जे पर्सनल काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा मग तुम्हाला आणखी काही डीप इन्फॉर्मेशन हवा असेल किंवा खरंच तुम्हाला आणखी वाटतंय की ताई आम्हाला हे करायचंच आहे ग, तर असं कसं करायचं, तर एवढी इन्फॉर्मेशन आपण इथे नाही सांगू शकत ना, मग तिथे मी तुम्हाला पर्सनल पद्धतीने तुम्हाला गाईड करू शकेल. म्हणून तुम्ही तिथे फक्त महिन्याला 59 रुपये, जे की व्हॅल्युएबल आहे आपल्या किमतीसाठी, तुम्ही ते मेंबरशिप जॉईन करू शकता. आणि ती मी मुद्दामून तुम्हाला मागेच सांगितलं की किंमत का ठेवली, कारण आपल्या स्वतःला व्हॅल्यू देण्यासाठी. आणि ते छोट्यात छोटी युट्यूबचं प्रीमियम असतं म्हणून मी तेवढं ठेवलेलं आहे, नाही तर तेही ठेवलं नसतं, पण ते तसं करावं लागतं म्हणून ठेवलेलं आहे, त्यांचा रूल आहे तसा. आम्हाला नाही करायचं हे क्लासमध्ये वगैरे नाही जायचं, आम्हाला स्वतः काहीतरी करायचं आहे. तर बघा तुम्ही ना तुमचं युट्यूब चॅनल ओपन करू शकता, त्यात तुम्ही चॅनलला नाव देऊ शकता आणि तिथे तुम्ही शिकवू शकता ज्या विषयात तुम्ही पारंगत आहे. तिथे तुमचा एक विद्यार्थी ग्रुप तयार होईल.
मग फक्त त्या गोष्टीला मेहनत आहे थोडीशी, पण तिथे तुमचं स्वतःचं चॅनल तुम्ही तिथे शिकवा. आपल्या युट्यूबवर असे भरपूर चॅनल्स आहेत किंवा ते काय करतात बघा, कंटेंट शिकवतात, ते हळूहळू पब्लिश होतात, पब्लिसिटी वाढते मग त्यांची. थोडं पेशन्स पाहिजे, लक्षात ठेवा. पेशन्स जेव्हा ठेवू ना तेव्हाच आपण करू शकतो. कारण हे सोशल मीडियाचं असं प्लॅटफॉर्म असतं, तिथे व्हायरल व्हायला किंवा अशी प्रसिद्धी मिळायला वेळ लागते. त्यामुळे पेशन्स आपल्याला आवश्यक आहे. जर तुम्हाला थोडं फास्ट पद्धतीने जायचं असेल तर तुम्ही जे ऑनलाईन क्लासेस आहे, जे की मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय, त्याच्या थ्रू जाऊ शकता. 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून ठेवायचा, तो प्रोव्हाइड करायचा त्यांना, आणि मग आपण आपल्याला ते सांगतात की तुम्ही पात्र झालेले आहेत. मग ते आपल्याला त्या तत्वावर आपली निवडणूक करतात. ठीक आहे. तर तुम्हाला जर असेच गाईड हवे असेल, डेमो क्लास कसा घ्यायचा किंवा मग कशी सुरुवात करायची, कसं कंटेंट घ्यायचं, विद्यार्थ्याशी कसा संवाद साधायचा, या सगळ्याचं ना पर्सनली मी तुमच्याशी कनेक्ट होऊन आपल्या मेंबरशिपमध्ये त्याचं मी तुम्हाला, जर मला तुम्ही प्रश्न विचारला एखादा, तर मी त्याचं उत्तर देऊ शकेल. ठीक आहे. आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा मग आणखी तुम्हाला ऑनलाईन संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की कमेंट करा. मी त्यावर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. आणि आणखी व्हिडिओ येतात की ताई तुझे व्हिडिओ दररोज का येत नाही आहेत, तर माफ करा मला त्याच्यासाठी, कारण माझं कसं जॉब आहे आणि सगळं घरचं सांभाळून ऑनलाईन टीचिंग, यामुळे सगळं जबलिंग होतंय सगळ्या गोष्टीची. नक्की माझं सगळं सेटल झालं की आपले दररोज व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेल. मी आहेच तुमच्यासोबत नेहमी मोटिवेशन देण्यासाठी, कारण मी तुमच्यासारखीच आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. आणि सोबत मिळून सगळं आपण जेही प्रॉब्लेम असतील ते दूर करूया, कारण आपल्यासाठी हीच वेळ आहे. म्हणून जर तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल, जो गरुड पक्षी असतो ना तो स्वतःला कधी म्हातारा बनवत नाही. तो जरी म्हातारा झाला ना, तो त्याची चोच घासतो, त्याचे पंख आपटतो आणि तो तरुण बनतो. तसंच आपलं वय झालं तरी घाबरायचं नाही. स्वतःला तरुण बनवण्यासाठी जेही काही करता येईल ते करा, पण नॉलेजनी, स्मार्ट पद्धतीने. मी थांबते, माझं आता काहीच होत नाहीये, मी एवढा अभ्यास केला ताई पण मला गव्हर्नमेंट जॉबच लागत नाहीये, तर तसं करायचं नाही. संध्या येतात पण त्या तयार कराव्या लागतात आणि ते आपल्यात कॅपॅसिटी आहे. जर तुम्हाला काहीही करायचं नसलं तर घरी बसून तुम्ही तुमची मुलांची ट्युशन्स घेऊ शकता. ठीक आहे ना, मुलांची ट्युशन्स घेऊ शकता. तुमचं कंटेंट कधीच वाया जाणार नाही. मी म्हणून तुम्हाला नेहमी सांगते, तुम्ही जर काहीही केलं, तुम्ही तुमचे बिझनेस, तुम्ही तुमचा स्मॉल हॅपीनेस काही केलं, ते कधीच वाया जात नाही. फक्त स्वतःला ग्रो करण्याची ताकद तुमच्यात ठेवा. तुमचं शिक्षण कधीच वाया जात नाही, तुमचं स्मॉल हॅपीनेस कधी वाया जात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेही तुम्ही पर्सनल डेव्हलप करताय ते कधीच तुम्हाला थांबू देणार नाही. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय हवं आहे आणि कशा संदर्भात हवं आहे. आणि ज्यांना खरंच आतून वाटतंय की आम्हाला पण आता डीपमध्ये पाहायचं आहे किंवा शिकायचं आहे, तर नक्की या मेंबरशिपमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायला शिका. बाय.